नमस्कार. लोकसभा निवडणुकांचं वारं संपल्यानंतर सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये विधानसभा असेल, विधान परिषद असेल, झेडपी पंचायत समितीचं वारं त्या ठिकाणी वाहू लागलेलं आहे. आणि सर्वात प्रथम या ठिकाणी कॉन्ट्रोवर्सीची जी निवडणूक मांडली जाते, प्रतिष्ठेची निवडणूक जी मांडली जाते, ती कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. आणि सद्यस्थितीला त्या ठिकाणी शिवसेना उभाटा गट विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशीच त्या ठिकाणी अत्यंत चुरशीची फाईट होणार आहे, हे त्या ठिकाणी उघड झालेलं आहे. शिवसेना उभाटा गटाकडून अनिल परब, जे की उद्धव ठाकरेंचे अत्यंत निष्ठावंत आणि निकटवर्ती मानले जातात, त्यांचे त्या ठिकाणी उमेदवारी काल डिक्लेअर झालेले आहे. आणि आज सकाळीच त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसे यांचे त्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर करण्यात आलेले आहे. त्या पद्धतीचं पत्रसुद्धा मनसेचे नेते शिरीष सावंत यांनी डिक्लेअर केलेलं आहे. खरं तर ह्या फाईटमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्या पद्धतीने ही उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे, खरं तर याच्यावरून असं दिसतंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवडणुकीमध्ये अत्यंत मोठ्या ताकदीनं उतरणार आहे आणि त्यांच्या ताकदीला महायुतीची सुद्धा ताकद जोडली जाणार आहे, अशा पद्धतीची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेनं बिनशर्त पाठिंबा महायुतीला दिला होता. महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे यांनी अत्यंत महत्त्वाच्या 3-4 सभा देखील त्या ठिकाणी घेतल्या होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सर्व संघटना महायुतीच्या प्रचारार्थ त्या ठिकाणी उतरले होते आणि त्याचा फायदासुद्धा महायुतीच्या टीमला झालेला आहे, हे कोणीही नाकारून चालणार नाही. खरं तर कोकण पदवीधर मतदारसंघ म्हणजे संपूर्ण मुंबई असेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा कोकणी पट्टा राहिलेला आहे. या पट्ट्यामध्ये कायमच शिवसेनेची ताकद त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं राहिलेली आहे. खरं तर कोकण हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जायचा. त्या ठिकाणी मात्र सद्यस्थितीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचीच तयारी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि त्या पद्धतीची तयारी आज नाही तर गेल्या 5 ते 6 वर्षापासून त्या पद्धतीची त्या ठिकाणी तयारी झाली होती. खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावरती ठाणे आणि कोकणाची जबाबदारी ज्या दिवशी देण्यात आली, त्यानंतर ज्या पद्धतीनं अविनाश जाधव असतील, गजानन राणे असतील, त्याचबरोबर खेडचे खेडेकर असतील, यांनी ज्या पद्धतीनं मनसेचं संघटन कोकणामध्ये वाढवलं आहे, युवकांचं संघटन निर्माण झालं आहे, त्यामुळे नक्कीच ही निवडणूक चुरशीची बनलेली आहे. खरं तर कोकणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम राहिलेलं आहे, जे की कोरोनामध्ये असेल, कोकणामध्ये ज्या पद्धतीचा पूर आला, त्या पुरानंतर अविनाश जाधवच्या टीमनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कोकणामध्ये ज्या पद्धतीनं काम केलं, त्या कामाची पोचपावती देण्यासाठी सद्यस्थितीला त्या ठिकाणचे तरुणसुद्धा त्या ठिकाणी संमती देतील का, अशा पद्धतीचे त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. खरं तर अविनाश जाधव यांना मानणारा मोठ्या प्रमाणामध्ये मनसेचा एक युवक वर्ग कोकणामध्ये आहे. खरं तर अविनाश जाधव यांनी कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पदवीधर नोंदणीसाठी मोहीम राबवली होती. त्या पद्धतीचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना कामाला लावलं होतं. खरं तर अभिजित पानसे हे अविनाश जाधव यांचे निकटचे अत्यंत जवळचे मित्र आणि राज ठाकरे यांचेसुद्धा अत्यंत जवळचे नेते समजले जातात. खरं तर अभिजित पानसे यांची ओळख ही राजकारणी पुरतीच मर्यादित नाही, तर ते एक चांगल्या पद्धतीचे उत्तम असे दिग्दर्शक आहेत. रेगे असेल, ठाकरे असेल, अशा पद्धतीचे एक चांगले वेगळ्या धाटणीचे चित्रपट पानसे यांनी या महाराष्ट्राला दिलेले आहेत. खरं तर संजय राऊत आणि पानसे यांच्यामध्ये ज्या पद्धतीनं चित्रपटाचा एक प्रमोशन शो ठाकरेंच्या लावण्यात आला होता, त्यावेळी जी कॉन्ट्रोवर्सी झाली, ज्या पद्धतीनं अभिजित पानसे यांनी थिएटर त्यागलं, तो प्रसंग आजही महाराष्ट्राच्या लक्षामध्ये आहे. खरं तर अभिजित पानसे यांचे वडील रमेश पानसे, जे की शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांचे संपूर्ण आयुष्य त्याने त्या पद्धतीनं काम केलं. विद्यार्थ्यांच्या पाठीवरती जे ओझं आहे, ते दप्तराचं ओझं कशा पद्धतीनं कमी करण्यात येईल, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये व्यवसायासाठी, आर्थिक सुभ्यतेसाठी लागणारं शिक्षण कशा पद्धतीनं देता येईल, या सर्व गोष्टींच्या वरती अभिजित पानसे यांचे वडील रमेश पानसे, त्याचबरोबर दस्तूरखुद्द अभिजित पानसेसुद्धा काम करत होते. अभिजित पानसे यांनी ठाण्यामधून एकदा लोकसभा निवडणूकसुद्धा त्या ठिकाणी लढवली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये येण्याच्या अगोदर राज ठाकरे यांनी भूषवलेल्या शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद देखील अभिजित पानसेने भूषवलेलं होतं. त्यामुळे तगडा आणि महाराष्ट्रभर ख्याती असलेला, त्याचबरोबर विशेषतः ठाणे, मुंबई, कोकणमध्ये माहीत असलेला एक दिग्दर्शक, कलावंत, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेता आणि अविनाश जाधव यांचा अत्यंत जवळचा मित्र असल्यामुळं ही निवडणूक चुरशीची होणार आहे.
त्या ठिकाणी सद्यस्थितीला शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून म्हणावं अशा पद्धतीनं सद्यस्थितीला पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. शिंदेंनी ज्या पद्धतीनं बंडखोरी केली त्यामुळं उद्धव ठाकरे गटाला त्या ठिकाणी विजयासाठी मर्यादा आहेत. कारण ही निवडणूक कोणत्याही एका तालुक्याची किंवा जिल्ह्याची नसून पूर्ण विभागाची ही निवडणूक आहे. अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक आहे. कारण पदवीधरांच्या आयुष्याचा, पदवीधरांच्या अनेक प्रश्नांचा, समस्येचा उलगडा करणारी ही निवडणूक असते. त्यामुळे त्या ठिकाणी महायुतीनं सुद्धा बिनशर्त पाठिंब्याच्या बदल्यामध्ये ह्या निवडणुकीमध्ये मनसेला पाठिंबा देण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे. आणि त्यामुळेच मनसेसुद्धा या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरलेले आहे. त्याच्या अगोदरसुद्धा वैभव खेडेकर जे की मनसेचे नगराध्यक्ष आहेत, मनसेचे कोकणातील नेते, त्यांचंसुद्धा या निवडणुकीमध्ये नाव उमेदवार म्हणून चर्चेत होतं. परंतु शेवटच्या क्षणी मात्र त्या ठिकाणी अभिजित पानसे यांनी मुसंडी मारलेली आहे. परंतु हरकत नाही, सद्यस्थितीला अभिजित पानसे विरुद्ध अनिल परब हा सामना होतोय. या सामन्यामध्ये महायुतीनं जर का मनसेच्या उमेदवाराला चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिला आणि कार्यकर्त्यांनी जर का काम केलं तर मनसेला विजयश्री खेचण्यापासून या ठिकाणी कोणीही रोखू शकत नाही. अशी सद्यस्थितीला परिस्थिती त्या ठिकाणी दिसून येते. दुसऱ्या बाजूला अनिल परब जे की त्या ठिकाणी कोकणातील पालकमंत्री राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत, विधान परिषदेवरती ते होते, उद्धव ठाकरेंच्या अत्यंत निकटवर्ती आहेत. एक चांगल्या पद्धतीचा नेता, वकील, त्याचबरोबर एक उद्योजक म्हणून अनिल परब यांची कोकणामध्ये आणि मुंबईमध्ये ख्याती आहे. त्यामुळे हा सामना त्या ठिकाणी चुरशीचा होणार आहे. परंतु एक नक्की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोकणामध्ये एक तरुणांमध्ये संघटना वाढवण्यासाठी ज्या पद्धतीचं एक पोटेन्शियल लागतं ते पोटेन्शियल मिळणार आहे. संपूर्ण कोकणामध्ये मनसेची संघटना प्रत्येक पदवीधरापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत घेऊन जाण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचा फायदा होणार आहे. एवढंच नक्की. तुर्तास येतं. धन्यवाद.